वेलकम स्टुडंट्स. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण टेक्स्टबुकमधले सॉल्व्ड एक्झाम्पलबद्दल डिस्कशन केलं होतं. आज आपण टेक्स्टबुकमधल्या एक्झरसाइजमधले न्यूमरिकल्स सॉल्व करूयात. तुम्हाला पहिलं न्यूमरिकल मिळतं क्वेश्चन नंबर 3 मधलं 9th सब क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे बघा. कॉपर क्रिस्टलायझेस इन FCC युनिट सेल. कॉपर क्रिस्टलायझेस, मेटल कुठलं आहे? कॉपर. क्रिस्टलायझेस इन FCC फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. ॲक्च्युअली टाईप ऑफ युनिट सेल आपल्याला कशासाठी दिलेला असतो तर नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल ह्याचा क्ल्यू लागावा, त्याच्याबद्दल आपल्याला लिहिता यावं, यांची व्हॅल्यू काढता येण्यासाठी आपल्याला टाईप ऑफ युनिट सेल दिलेला असतो. मग आता सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल तर नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल 1. बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल असेल तर नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल 2. फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल असेल तर नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल 4. मग इथे FCC आहे तर n = 4 लिहून टाकूयात. ठीक आहे. विथ एज लेंथ ऑफ 495 पिकोमीटर. एज लेंथ आपण a नी रिप्रेझेंट करतो. a = 495 पिकोमीटर. व्हॉट इज रेडियस ऑफ कॉपर ॲटम. तुम्हाला रेडियस ऑफ कॉपर ॲटम विचारलेला आहे. ठीक आहे. तर हा गिव्हन डेटा लिहून झालाय. आता बघा तुम्हाला फक्त A आणि R मधल्याच रिलेशनची गरज आहे. पुन्हा एकदा आठवा. सिंपल क्यूबिक युनिट सेलसाठी A = 2R. BCC साठी A = 4/√3R. आणि FCC साठी काय असतं? A = 2√2R. आपल्याला FCC युनिट सेल हवी आहे. ठीक आहे. A ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि R विचारलेला आहे. या ठिकाणी A चं युनिट कन्व्हर्जन केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं. आपण सुरुवातीला पिकोमीटरमध्ये दिलेला आहे A, तर R पण पिकोमीटरमध्ये काढून घेऊत आणि मग त्या पिकोमीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये पण करूयात. ठीक आहे. तर रिलेशन बिटवीन A अँड R मध्ये तुम्हाला R विचारलेला आहे, A दिलेला आहे, तर A आणि R मधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे की फॉर फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल A = 2√2R. ठीक आहे. A = 2√2R. पुढे आता व्हॅल्यूज टाकूयात. A ची व्हॅल्यू 495 = 2√2R. थोडंसं इकडे लिहून घेऊ. 2√2R बाजू पलटून घेतली, बाकी काहीच नाही. ठीक आहे. मग R = 495 डिवायडेड बाय 2√2. यालाच आपल्याला लिहिता येईल 495 डिवायडेड बाय 2 × √2 ची व्हॅल्यू 1.414. ह्या सगळ्यांचे लॉग मी आधीच लिहून घेतलेले आहेत. 495 ची कॅरेक्टरिस्टिक 2, 49चा 5 मध्ये लॉग 6946, तसंच 20चा 0 मध्ये लॉग बघायचा आहे 0.3010. 14चा 1 आणि मीन डिफरन्स 4 मध्ये ॲड करून कॅरेक्टरिस्टिक 0 राहील 0.1504. डिनॉमिनेटरमध्ये 2 नंबर आहे, त्या दोघांच्या लॉगची ॲडिशन केली, हे आलं. न्यूमरेटरच्या लॉगमधनं ही सबट्रॅक्ट केलं, हे सबट्रॅक्शन आली. आता ह्याचा अँटीलॉग बघितला 24चा 32 मध्ये तो 1751 येतो. ठीक आहे. मग 1751 आन्सर लिहिताना आपण एका डिजिट नंतर डेसिमल पॉईंट देऊन टाकतो. मग एका डिजिट नंतर डेसिमल पॉईंट देऊन ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती पॉवर लिहितो 10ला. मग 10⁻². याचा मल्टिप्लिकेशन केलं तर हे उत्तर येईल R = 175.1 पिकोमीटर. जर आपण A ची व्हॅल्यू पिकोमीटरमध्ये घेतलेली होती तर R पण आपल्याला पिकोमीटरमध्ये मिळेल. आता आपल्याला पिकोमीटरच्या ऐवजी सेंटीमीटर करायचं असेल तर आपण काय करतो? 2 डिजिट लेफ्टला सरकतो. 2 डिजिट लेफ्टला सरकतो तर 1.75 आणि 10⁻⁻8 करून पिकोमीटरच्या ऐवजी सेंटीमीटर लिहितो. मग रेडियस ऑफ कॉपर ॲटम आपण दोनही युनिटमध्ये काढून घेतले, पिकोमीटर पण लिहिलंय आणि सेंटीमीटर पण लिहिलंय. ठीक आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये डेन्सिटी ऑफ इरिडियम, मेटल दिलेला आहे इरिडियम. डेन्सिटी ऑफ इरिडियम इज 22.4 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. डेन्सिटी म्हणजे रो दिलेला आहे 22.4 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब.
ठीक आहे. युनिट सेल ऑफ इरिडियम इज FCC. पुन्हा एकदा FCC फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलसाठी नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल किती असतील? 4. ते दिलेलंच आपल्याला त्याच्यासाठी असतं. कॅल्क्युलेट रेडियस ऑफ इरिडियम ॲटम. तुम्हाला रेडियस ऑफ इरिडियम ॲटम विचारलेली आहे. मोलार मास ऑफ इरिडियम इज 192.2. मोलार मास म्हणजे काय? M. कॅपिटल M ची व्हॅल्यू दिलेली आहे 192.2 ग्रॅम पर मोल. ठीक आहे. गिव्हन डेटा सगळं आपल्याला ज्या पाहिजे त्याच युनिटमध्ये आहे, चेंज करायची गरज नाही. तर तुम्हाला डेन्सिटी दिलेली आहे, आरची व्हॅल्यू विचारलेली आहे. ॲक्च्युली जेव्हा आपण डेन्सिटी आणि आरचं रिलेशन पाहतो तर डायरेक्ट रिलेशन नाही आहे, डेन्सिटी आणि एज लेंथचं रिलेशन आहे. डेन्सिटीसाठी काय फॉर्म्युला आहे आपला? डेन्सिटीसाठी फॉर्म्युला आहे ρ=mn/a³ इंटू NA. मग आता ह्याच्यामधली अशी एखादी टर्म आहे का की मोलार मास, नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल, एज लेंथ आणि ॲव्होगॅड्रो नंबर, याच्यापैकी एखादी अशी टर्म निवडायची की जिला आपण रेडियस ऑफ ॲटमच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू शकतो. कुठली टर्म आहे ती? ती आहे ए म्हणजे एज लेंथ. FCC साठी ए आणि आर मधलं काय रिलेशन आहे? A=2√2R. हीच व्हॅल्यू आता ह्या एच्या ठिकाणी टाकायची. आपल्याला मिळेल ρ=MN/A म्हणजे 2√2R³ इंटू NA. आपल्याला आरची व्हॅल्यू हवी आहे म्हणून आपण असं रिप्लेस केलं. ठीक आहे. आता व्हॅल्यूज टाकूया. डेन्सिटी दिलेली आहे 22.4. M म्हणजे मोलार मास 192.2. N नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल किती? 4 डिवायडेड बाय, आता 2चा क्यूब किती होईल? 8 आणि √2चा क्यूब म्हणजे √2 इंटू √2 इंटू √2 म्हणजे 2√2. ठीक आहे. इंटू R³ इंटू NA म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर 6.022 इंटू 10⁻23. आता ह्याला जर आपण R³ लिहायचा प्रयत्न केला तर हे असेल 192.2 इंटू 4 डिवायडेड बाय, आता इथेच मी थोडीशी ॲडजस्टमेंट करते. 8 इंटू 2√2 R³ इकडे आला, इथे 22.4 इंटू 6.022 इंटू 10⁻23. काय ॲडजस्टमेंट आहे? तर इथे R³ आहे, तुम्हाला क्यूब रूट काढायचे आणि जेव्हा क्यूब रूट काढायचं असतं त्यावेळेला पॉवर डिव्हिजिबल बाय 3 पाहिजे. इथे 23 आहे. जर ही आपल्याला 24 करता आली तर ते डिव्हिजिबल बाय 3 होईल. म्हणून मग आपण काय करणार आहे, हा डेसिमल पॉईंट एक डिजिट इकडे सरकवूया. हा डेसिमल पॉईंट लेफ्टला सरकवला का पॉझिटिव्ह पॉवर वाढेल. मग याला 2.24 लिहिते आणि याला 24 करते. ठीक आहे. मग हे लिहिते 2.24 आणि 10⁻24. ठीक आहे. आता पुन्हा एकदा 192.2 इंटू 4 इंटू 10⁻24. जे 10⁻24 खाली होते वरती नेऊन 10⁻24. इथे 8 इंटू 2√2 इंटू 2.24 इंटू 6.022 हे सॉल्व करायचं आहे. R³. मग आरची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते ते बघूया. आरची व्हॅल्यू डायरेक्ट आरची व्हॅल्यू काढता येईल. मग आता सगळे लॉग मी ऑलरेडी लिहून ठेवलेले आहेत. 192.2चा लॉग हा इथे आहे, 4चा लॉग हा इथे आहे, हे दोन न्यूमरेटरमध्ये आहे. या दोघांच्या लॉगची ॲडिशन ही इथे लिहिली. क्रॉस चेक करू शकता तुम्ही. व्हिडिओ पॉज करायचं, हे लॉग बघायचे, लॉग बुक काढायचं, ॲडिशन करून बघायची तेवढीच येते का ते. मग खाली 2.24चा लॉग दिलेला आहे हा. ठीक आहे. 2.24चा लॉग लिहिलाय मी. नंतर 8चा लॉग लिहिलाय इथे. 2चा लॉग लिहिलाय. मग √2 म्हणजे 1.414 ह्याचा लॉग लिहिलाय आणि 6.022 ह्याचा लॉग लिहिलाय. डिनॉमिनेटरमध्ये जेवढ्या संख्या आहेत
या सगळ्या संख्यांचे लॉग इथे लिहून घेतले. हे ब्ल्यू कलरमध्ये लिहिलेले आहेत, हे डिनॉमिनेटरच्या नंबरचे लॉग आहेत, त्यांची ॲडिशन घेतली. मग आता न्यूमरेटरच्या लॉगची ॲडिशनमधनं डिनॉमिनेटरच्या लॉगची ॲडिशन सबट्रॅक्ट केली. हा इथे ॲरो दिसतोय, या नंबरमधनं हा नंबर सबट्रॅक्ट केला आणि याचं उत्तर काय आलंय, ह्या डबल ॲरो दिसतोय, हे उत्तर आलंय 4014. आपल्याला क्यूब रूट काढायचंय म्हणून काय करायचं, ही जी सबट्रॅक्शन आली आहे त्या सबट्रॅक्शनला 3 ने डिवाइड करायचं. 0.4014 ही न्यूमरेटरच्या लॉगची आणि डिनॉमिनेटरच्या लॉगची सबट्रॅक्शन आहे. त्याला 3 ने डिवाइड केलं तर उत्तर येईल 0.1338. क्यूब रूट काढायचे म्हणून 3 ने डिवाइड केलं 0.1338 आणि त्याचा अँटीलॉग 13चा 13चा 38 मध्ये अँटीलॉग बघितला तो 1361. आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार आपण एका डिजिट नंतर डेसिमल पॉईंट देणार 1.361 इंटू. आता इथे कॅरेक्टरिस्टिक किती आहे, 0 आहे, म्हणजे 10⁻⁴ लिहायची गरज नाही. मात्र हा 10⁻24 होता, त्याला 3 ने डिवाइड करून 10⁻⁻8 लिहिणार. इथे बघा डेन्सिटीचं युनिट ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे, म्हणजे आपल्याला आर जो मिळालेला आहे तो सेंटीमीटरमध्ये आहे. मग हे जे आरची व्हॅल्यू आहे हिचं युनिट लिहिणार आपण सेंटीमीटर. आता बऱ्याच वेळा आपल्याला खुमखुमी असते, सेंटीमीटरच्या ऐवजी पिकोमीटर लिहायची. मग आता उलटं करायचं, सेंटीमीटरच्या ऐवजी पिकोमीटर करताना 2 डिजिट उजवीकडे सरकायचं आणि 10⁻8 गायब करायचं. मग 10⁻8 गायब करून ह्याला आपल्याला लिहिता येईल 2 डिजिट उजवीकडे सरकलं तर 136.1 पिकोमीटर. ठीक आहे, तर रेडियसला आपण सेंटीमीटरमध्ये पण एक्सप्रेस केलं, पिकोमीटरमध्ये पण एक्सप्रेस केलं. जसं पिकोमीटरचं सेंटीमीटर करताना 2 डिजिट लेफ्टला सरकतो आणि 10⁻8 ने मल्टिप्लाय करतो, तसं सेंटीमीटरचं पिकोमीटरमध्ये करताना लेफ्टला सरकायच्या ऐवजी राईटला सरकायचं. 2 डिजिट राईटला सरकायचं, 10⁻8 गायब करायचं, पिकोमीटरमध्ये उत्तर येईल. ठीक आहे, पहा पुढचं प्रॉब्लेम आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. ॲल्युमिनियम क्रिस्टलायझेस इन क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर. मेटल आहे ॲल्युमिनियम, क्रिस्टलायझेस इन क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर म्हणजे CCP. ॲक्च्युली CCP हे स्ट्रक्चर कशासारखं असतं, FCC सारखं असतं. FCC सारखं असतं म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल किती असतील, 4. किंवा ए आणि आर मधलं जे रिलेशन असेल ते आपल्याला त्याच्याशी रिलेटेड घ्यावं लागेल. गिव्हन डेटा काय आहे ते आधी बघूया. ठीक आहे, तर ॲल्युमिनियम क्रिस्टलायझेस इन क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर विथ युनिट सेल एज लेंथ ऑफ 353.6 पिकोमीटर. एज लेंथ ए ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 353.6 पिकोमीटर. आपण ह्याला लगेच सेंटीमीटरमध्ये करूया. 2 डिजिट लेफ्टला सरका 3.536 आणि 10⁻8 पिकोमीटरचं रूपांतर होईल सेंटीमीटरमध्ये. एज लेंथ जी पिकोमीटरमध्ये दिलेली होती ती आपण सेंटीमीटरमध्ये करून घेतली. ठीक आहे, पुढे वाचूया. व्हॉट इज द रेडियस ऑफ ॲल्युमिनियम ॲटम. रेडियस ऑफ ॲल्युमिनियम ॲटम मध्ये आर विचारलेला आहे. How many unit cells are present in 1 centimeter cube? Number of unit cells. Number of unit cells in volume दिलेला आहे तुम्हाला. Volume V is equal to 1 centimeter cube. ठीक आहे, तर गिव्हन डेटा लिहिता आलं तर सोल्युशन सोपं जातं. बऱ्याच जणांना गिव्हन डेटाच समजत नाही. गिव्हन डेटा न समजण्याचं कारण आहे की आपली थेरी वाचलेली नसते. ठीक आहे, असू देत. पहा, ॲल्युमिनियम क्रिस्टलायझेस इन क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर. मेटल ॲल्युमिनियम आहे, क्युबिक क्लोज पॅकिंग आहे. आता ज्यांना क्युबिक क्लोज पॅकिंग म्हणजे FCC आहे हे माहिती नाही त्यांना पुढे प्रॉब्लेम सोडवता येणारच नाही. ठीक आहे, म्हणजे यांची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 4. इथे यांचं काम पडणार नाही कारण ए आणि आर मधलं रिलेशन विचारलेलं आहे आपल्याला. असू दे. पुढे एज लेंथ ऑफ युनिट सेल ए दिलेला आहे. व्हॉट इज रेडियस आर विचारलेला आहे. नंबर ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला आपल्याला थेरीमध्ये लिहिलेला आहे, आपण कलेक्ट पण केलेला आहे. सोडवूया काय ते. तर सर्वात आधी तुम्हाला आर विचारलेला आहे.
आर ए आणि आर मधलं रिलेशन काय असेल? फॉर फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल ए इज इक्वल टू 2√2r. तुम्हाला आर विचारलाय तर आपण असं लिहू शकतो 2√2r इज इक्वल टू ए. मग 2 इंटू 1.414 √2 ची व्हॅल्यू टाकली इंटू आर इज इक्वल टू ए आहे 3.536 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटरमध्ये उत्तर येईल. मग आर इज इक्वल टू 3.536 इंटू 10⁻⁸ डिवायडेड बाय 2 इंटू 1.414. या सगळ्यांची पुन्हा एकदा लॉग लिहून उत्तर काढून ठेवलेले आहे. 3.536 न्यूमरेटरचा लॉग 0.5485, डिनॉमिनेटरमध्ये 2 आणि 1.414. 2चा लॉग लिहिलाय, 1.414चा लिहिलाय. डिनॉमिनेटरच्या लॉगची ॲडिशन केली, न्यूमरेटरच्या लॉगमधनं डिनॉमिनेटरची लॉगची ॲडिशन सबट्रॅक्ट केली. या नंबरमधून 0.4514 सबट्रॅक्ट केला, ती सबट्रॅक्शन 0.0971 आली. ठीक आहे. आता हा 0.0971चा आपल्याला काय बघायचं आहे? अँटीलॉग. 0.0971चा अँटीलॉग आहे 1250. याचा अँटीलॉग आहे 1250. मग आपल्याला कसं लिहिता येईल? 1.250 इंटू 10⁻². इथे 0 आहे, मग ही पॉवर नाही आहे, पण ही 8 आहे, तर ही घेऊया इथे. मग आर ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला आर इज इक्वल टू 1.25 इंटू 1.25 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. त्याच्याऐवजी आपल्याला पिकोमीटर करायचं असेल तर 10⁻⁸ उडवायचं आणि 2 डिजिट उजवीकडे सरकवायचं. मग 125 पिकोमीटर. आरची व्हॅल्यू आपण दोन्ही युनिटमध्ये टाकली, रेडियस सेंटीमीटरमध्ये पण, आणि जर तुम्हाला एज लेंथ पिकोमीटरमध्ये दिलेली होती तर तुम्ही आरची व्हॅल्यू पिकोमीटरमध्ये पण काढून घेतलेली आहे. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. रेडियस ऑफ ॲल्युमिनियम ॲटम काय असेल? आरची व्हॅल्यू काढून घेतली. आता आपल्याला नंबर ऑफ युनिट सेल्स इन व्हॉल्यूम व्ही. ठीक आहे. मग आता नंबर ऑफ युनिट सेल्स इन व्हॉल्यूम व्ही साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कुठला? नंबर ऑफ युनिट सेल्स इज इक्वल टू व्ही अपॉन ए क्यूब. ए क्यूब मध्ये 1 युनिट सेल असते, मग व्ही मध्ये किती युनिट सेल असते? तर व्ही बाय ए क्यूब. ठीक आहे. आता व्ही ची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला 1 सेंटीमीटर क्यूब आणि ए क्यूब म्हणजे 3.536 इंटू 10⁻⁻8 होल क्यूब. ठीक आहे. तर ह्याला पुढे लिहूया. 1 अपॉन खाली लिहिते ते तिकडे तुम्हाला कन्फ्यूज होईल, तर इकडचा रेड नंबर इकडचा रेड नंबर. 1 अपॉन व्हॉल्यूम 1 अपॉन ए ची व्हॅल्यू 3.536 इंटू 10⁻⁻8 होल क्यूब. पुन्हा एकदा 1चा लॉग बघायचा 0.0000. 3.536 इंटू 10⁻⁸ चा क्यूब. मग 3.536 चा क्यूब आहे म्हणजे 3.536 चा लॉग आपल्याला 3 वेळा लिहावा लागणार आहे. तो 3 वेळा लिहिला. डिनॉमिनेटर मध्ये हा एकच नंबर आहे ज्याचा क्यूब आहे, मग हे 3 जे लॉग आहेत 3दा लिहिलेले त्याची ॲडिशन केली. सबट्रॅक्शन बऱ्याच जणांना जमणार नाही म्हणून इथे करून दाखवते. न्यूमरेटरमध्ये 1 होता ज्याचा लॉग 0.0000 आहे. डिनॉमिनेटरच्या लॉगची ॲडिशन मध्ये क्यूब आहे म्हणून 3दा लिहून त्याची ॲडिशन 6455. आता आपल्याला ह्या 0000 मधनं हे 1.6455 सबट्रॅक्ट करायचे. 0 मधनं 5 जात नाही, इथे कॅरी करायला काही नाही, इथे कॅरी करायला काही नाही, इथे कॅरी करायला काही नाही, इथे करावंच लागेल 1 बार. मग इथनं कॅरी केल्यानंतर हे 10 होईल. आपल्याला पुढे द्यायचंय तर 10चा 9 होईल. इथे पण 10 9, पुढे इथे 10 आणि त्याचा कॅरी करून 9 आणि इथे 10. आता 10 - 5 किती होईल? 5. 9 - 5 4, 9 - 4 5, 9 - 6 3 आणि बार 1 - 1 म्हणजे किती होईल? बार 2.
आपल्याला ही सबट्रॅक्शन करायची. हे बार 1 आहे वरचं आणि खालचं 1 पॉईंट आहे. मग बार 1 मायनस 1, बार 1 मायनस 1, बार 1 मायनस 1 म्हणजे मायनस 1 मायनस 1 मायनस 1 मायनस 1 मायनस 2. पण लॉगमध्ये लिहिताना आपण मायनस 2ला बार फॉर्ममध्ये लिहितो. तर बार 2.3545. तर ही जी सबट्रॅक्शन आली आहे ही बार 2.3545 याचा बघायचा अँटीलॉग. 35चा 4 आणि मीन डिफरन्स 5 मध्ये याचा अँटीलॉग बघितला तर तो 2262 येतो. मग आन्सर काय येईल आपलं 2262. 2.262 इंटू 10⁻². हे बार 2चे -2 आणि हे 10⁻⁻8⁻³ म्हणजे -24. ते वरती जाऊन +24. मग आता हे ॲडजस्टमेंट करून आपल्याला उत्तर मिळेल नंबर ऑफ युनिट सेलसाठी 2.262 इंटू 10⁻22. 24 - 2 22. तर हे असेल नंबर ऑफ युनिट सेल्स इन व्ही सेंटीमीटर क्यूब. 1 सेंटीमीटर क्यूब. व्ही सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब. इथे व्हीची व्हॅल्यू 1 आहे. मग 1 सेंटीमीटर क्यूबमध्ये किती नंबर ऑफ युनिट सेल्स असतील तर 2.262 इंटू 10⁻22. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे क्वेश्चन नंबर 6. तर हा क्वेश्चन नंबर 6 व्हॉइड्सवर डिपेंडंट आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये in an ionic crystalline solid atoms of element Y form HCP structure. Y form HCP structure म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ Y ची व्हॅल्यू आपण n घेणार आहोत. ठीक आहे. पुढे atoms of element X occupy 1/3 of tetrahedral voids. X occupy 1/3 of tetrahedral void. What is formula of compound? फॉर्म्युला काय असेल कंपाऊंडचा? तर ज्याचं स्ट्रक्चर असतं, ज्याची अरेंजमेंट असते, ज्याची CCP म्हणा, HCP म्हणा, FCC म्हणा अरेंजमेंट असते त्याचे नंबर ऑफ पार्टिकल्स आपण n पकडतो. मग इथे Y ची अरेंजमेंट आहे HCP मध्ये म्हणून आपण कन्सिडर करणार आहोत लेट नंबर ऑफ Y particles is equal to n. तुम्हाला टेट्राहेड्रल व्हॉइड्स दिलेले आपल्याला माहिती आहे जेवढे नंबर ऑफ पार्टिकल्स असतील त्याच्या दुप्पट टेट्राहेड्रल व्हॉइड्स असतात. मग नंबर ऑफ पार्टिकल जर n असतील तर टेट्राहेड्रल व्हॉइड्स किती येतील 2n आणि जेवढे नंबर ऑफ पार्टिकल असतील तेवढ्याच ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स असतात. तर ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ऑक्टाहेड्रल व्हॉइड बद्दल दिलेलं नाही, विचारलं नाही तर काही प्रश्नच नाही. आपण फक्त टेट्राहेड्रल व्हॉइडचा विचार करू. तर नंबर ऑफ Y पार्टिकल्स n आहे. देअरफॉर नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड्स किती असतील 2n. पण सगळ्या टेट्राहेड्रल व्हॉइड ऑक्युपाय होत नाही, फक्त 1/3 ऑक्युपाय होतात. देअरफॉर नंबर ऑफ X पार्टिकल्स इज इक्वल टू 1/3 ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड. मग 1/3 ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड किती आहे 2n. ठीक आहे. मग आता आपण X आणि Y चा रेशो काढूया. नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ X, नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ Y. X चे पार्टिकल किती 1/3 इंटू 2n याचा रेशो घ्यायचा आहे n सोबत. हे n आणि n कॅन्सल होईल. इथे डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे तर 1/3 इंटू 2 इज टू 1. याला 3 ने मल्टिप्लाय करा. डिनॉमिनेटरला कॅन्सल करायचं आहे तर दोन्ही साईडला 3 ने मल्टिप्लाय करू. याला 3 ने मल्टिप्लाय केलं, याला 3 ने मल्टिप्लाय करा. हे 3 कॅन्सल होईल. मग हे येईल 2 इज टू 3.
मग नंबर ऑफ एक्स पार्टिकल किती आहे 2 आणि नंबर ऑफ वाय पार्टिकल किती आहे 3. मग फॉर्म्युला असेल आपला x2y3 x2y3. असले प्रॉब्लेम खूप सोपे असतात, आले तर आपलं नशीब चांगलं. सोपे असतात, पटकन सुटतात. कॅल्क्युलेशन हातचा घेतला का, वजाबाकी करताना एक्स्ट्राचा आहे का, लॉग पाहायचा, सगळे काही झंझटी नसतात, पटकन सॉल्व होतात. तर फॉर्म्युला आहे x2y3. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. क्वेश्चन नंबर 9. पहा गिवन डेटा. An element with molar mass 27 gram per mole. मोलार मास दिलेलं आहे कॅपिटल M 27 ग्रॅम पर मोल. फॉर्म क्युबिक युनिट सेल विथ एज लेंथ ए दिलेला आहे 405 पिकोमीटर. ह्यालाच लिहिणार आपण 4.05 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. 2 डिजिट डावीकडे आणि 10⁻⁸. डेन्सिटी ऑफ एलिमेंट इज रोची व्हॅल्यू दिलेली आहे 2.7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. व्हॉट इज नेचर ऑफ क्युबिक युनिट सेल. नेचर ऑफ क्युबिक युनिट सेल. नेचर ऑफ क्युबिक युनिट सेल म्हणजे काय, ती फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आहे, सिंपल क्युबिक युनिट सेल आहे का बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आहे, त्याच्याबद्दल विचारले. ठीक आहे. तर आपल्याला कसं डिफाईन करता येईल, परफेक्ट कसं कन्फर्म करता येईल, तर नंबर ऑफ पार्टिकल्स काढायचे, एन ची व्हॅल्यू काढायची, स्मॉल एन. स्मॉल एन ची व्हॅल्यू जर का 2 येत असेल तर ती सिंपल क्युबिक, जर एन ची व्हॅल्यू 4 येत असेल तर ती फेस सेंटर्ड क्युबिक, आणि एन ची व्हॅल्यू जर 1 येत असेल, सॉरी यांची व्हॅल्यू 2 येत असेल तर ती बॉडी सेंटर्ड क्युबिक, 4 येत असेल तर फेस सेंटर्ड क्युबिक, आणि यांची व्हॅल्यू 1 येत असेल, नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल 1 येत असेल तर ती सिंपल क्युबिक. तर सर्वात आधी आपलं एन काढायचं काम आहे. स्मॉल एन नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल काढूया. जे गिव्हन डेटा दिलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला रोची व्हॅल्यू माहिती आहे. मग फॉर्म्युला फॉर रो म्हणजे डेन्सिटी ऑफ युनिट सेल. काय फॉर्म्युला असतो, रो इज इक्वल टू mn अपॉन ए क्यूब इंटू एन ए. रोची व्हॅल्यू 2.7, एम मोलार मास 27, नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल काढायचे आहेत, एन तसाच ठेवला, ए 4.05 इंटू 10⁻⁸ होल क्यूब, आणि एन ए 6.022 इंटू 10⁻23. ठीक आहे. तर आता इथे यांची व्हॅल्यू काढूया आपण. एन इज इक्वल टू 2.7 इंटू 4.05 इंटू 10⁻⁸ होल क्यूब इंटू 6.022 इंटू 10⁻23 डिवायडेड बाय हे 27. आपण याला थोडंसं सिम्प्लिफाय करू. हे 27 आणि 2.7 हे येईल 0.1. ठीक आहे. आता लॉग बघूयात. या 0.1 हा नंबर लेस दॅन 1 आहे. बऱ्याच जणांना लेस दॅन 1 नंबरची कॅरेक्टरिस्टिक काढता येत नाही. मग हा 0.1 नंबर आहे. जो नंबर लेस दॅन 1 असतो तो 0. काहीतरी असतो. मग त्याची कॅरेक्टरिस्टिक कशी ठरवायची, तर जो डेसिमल पॉईंट आहे तो आणि उजवीकडचा पहिला नॉन झिरो नंबर याच्यामध्ये किती झिरोज आहेत हे काउंट करायचं. आता डेसिमल पॉईंट आणि पहिला नॉन झिरो नंबर ह्याच्यामध्ये नंबर ऑफ झिरो नाहीतच, म्हणजे 0 झिरोज आहेत. मग 0 झिरोज आहेत, तर जेवढे नंबर ऑफ झिरोज असतील त्याच्यामध्ये एक ॲड करायचं आणि वरती बार, त्याला बारमध्ये घेऊन जायचं. मग ते असेल त्याची कॅरेक्टरिस्टिक. मग ह्याची कॅरेक्टरिस्टिक येईल बार 1. ठीक आहे. मग आता 0.1 ची कॅरेक्टरिस्टिक किती येईल, बार 1. ही बार 1 आणि 0.1 मध्ये तुम्हाला लॉग बघायचा आहे 10चा 0 मध्ये 0000 बार 1.0000. आता हा क्यूब आहे 4.05 इंटू 10⁻⁸ होल क्यूब. आपण 4.05चा क्यूब असल्यामुळे 4.05चा लॉग 3 वेळा बघूया. 6075 6075 6075. ठीक आहे. त्याच्यानंतर 6.022 हा 6.022चा लॉग आहे
0.7797 सगळेच न्यूमरेटरमध्ये आहे, मग सगळ्यांचे ॲडिशन केले. ॲडिशन करताना बऱ्याच वेळा आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. बघा इथे 5 त्रिक 15, 5 चौक 20 आणि 2 22चे 2 हातचे आले 2. मग हे 9 7 त्रिक 7 2 14 7 त्रिक 21 7 चौक 28 29 30 आणि 2 32चे 2 हातचे आले 3. 7 आणि 3 10चे 0 हातचाला 1. 6 1 6 sin 2 12 sin 3 18 sin चौक 24 आणि 1 25 26चे 6 हातचे आले 2. कॅरी किती आले 2. मग -1 12 म्हणजे -1, मग 12 + 2 12 + 2 म्हणजे -1 + 2. -1 + 2 म्हणजे किती येईल +1. मग इथे कॅरेक्टरिस्टिक येईल +1. ठीक आहे. मग ही ॲडिशन येईल 1.6022. 1.6022 चा अँटीलॉग आहे 4001. आता 4001 मध्ये आपण कसं लिहितो 4.001 × 10⁻² हा जो 1 आहे तो. ठीक आहे. मग याचा आन्सर येत आहे n = 4.001 × 10⁻1 इंटू आता हे 10⁻24 आणि हे +23. 10⁻24 +23 म्हणजे हे येईल -1. हे 10⁻+1 आणि 10⁻−1 म्हणजे 10⁻0. 10⁻0 म्हणजे किती 1. ही व्हॅल्यू असेल 1. मग n = 4. n = 4 म्हणजे कोणत्या युनिट सेलमध्ये नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल 4 असतात, तर ती असेल फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. Therefore, unit cell is face centered cubic. युनिट सेलचा टाईप कुठला असेल फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. ठीक आहे. तर हा होता क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 10 बघूया काय आहे ते. क्वेश्चन नंबर 10 मध्ये an element has BCC structure, बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल दिलेली आहे. आता बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल वरून आपल्याला ए आणि आर चं रिलेशन कळेल, क्ल्यू मिळेल आणि नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेलचा क्ल्यू मिळेल. नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल किती 2 आणि ए आणि आर मधलं रिलेशन ए = 4/√3r. ठीक आहे. गिवन डेटा लिहूया. क्वेश्चन नंबर 10 साठी an element has BCC structure. ओके. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल किती येतील 2. एज लेंथ इज A = 288 पिकोमीटर. 2.88 × 10⁻8 सेंटीमीटर. हाऊ मेनी युनिट सेल्स म्हणजे नंबर ऑफ युनिट सेल्स is equal to question mark and number of atoms are present in. number of atoms पण विचारले, number of particles किंवा number of atoms question mark in 200 ग्रॅम ऑफ एलिमेंट. मास ऑफ सबस्टन्स आपण x ने रिप्रेझेंट करतो 200 ग्रॅम. आता सोल्युशन पाहिलं तर प्रॉब्लेम काय येतो तुम्हाला कळेल. नंबर ऑफ युनिट सेल्स साठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे. नंबर ऑफ युनिट सेल्स इन x ग्रॅम. फॉर्म्युला आहे x/a³ × रो. नंबर ऑफ युनिट सेल्ससाठी हा फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ ॲटम्ससाठी नंबर ऑफ ॲटम्स इन x ग्रॅम मध्ये फॉर्म्युला आहे xn/a³ × रो. फॉर्म्युल्यावरून तुमच्या लक्षात येईल x ची व्हॅल्यू दिलेली आहे किती 200 ग्रॅम. x ची व्हॅल्यू दिलेली आहे 200 ग्रॅम. a ची व्हॅल्यू दिलेली आहे 2.88 × 10⁻8 सेंटीमीटर आणि त्याचं मग क्यूब करता येईल. इथे रो दिलेला नाही. जर तुम्हाला रोची व्हॅल्यू दिलेली असती किंवा मोलार मास दिलेलं असतं, काहीतरी एक दिलेलं असतं, तर आपल्याला ॲडजस्टमेंट करून नंबर ऑफ ॲटम्स किंवा नंबर ऑफ युनिट सेल्स काढता आल्या असत्या.
इथे रो पण दिलेला नाही, डेन्सिटी पण दिलेली नाही आणि मोलार मास पण दिलेला नाही. म्हणून आपण नंबर ऑफ युनिट सेल्स पण काढू शकणार नाही आणि नंबर ऑफ ॲटम्स पण काढू शकणार नाही. गिव्हन डेटा इनसफिशियंट आहे.